कधी असं झालंय का की सर्व असूनही मनात हालचाल उरत नाही? शरीर ठीक असतं पण आतून काहीतरी थंड पडलेलं असतं. उठायचं असतं पण उठावंसं वाटत नाही. बोलायचं असतं पण शब्द मरून गेलेले असतात. तेव्हा प्रश्न पडतो, मी थकलोय का? मी हरलोय? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तू थकला नाहीस, तू गिळला गेला आहेस. शत्रूने नाही, परिस्थिती नाही तर मोहाने. आणि हा मोह इतका साधा नाही, तो काळासारखा आहे आणि सापासारखा आहे. म्हणून माऊली त्याला नाव देतात काळसर्प. आजची ही ओवी अर्जुनाची नाही, ही तुझी आहे, माझी आहे, आज जिवंत असलेल्या प्रत्येक माणसाची आहे. हा व्हिडिओ पाहताना स्क्रोल करू नका मित्रांनो, इतर काही ऐकू नका, कारण ही ओवी ऐकली नाही तर परिणाम करत नाही. आणि जर आतापर्यंत गेली तर ती आयुष्याला हलवते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाही, इथं जागा करणं महत्त्वाचे आहे. आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. आणि मित्रांनो, जर हाईपची सोय असेल तर हाईप देखील करा. की मज पाहता उर्मी नव्हे, की अनारसी गंमत आहे, तो ग्रासीला महामोये काळ सर्पे. अर्जुन म्हणतो की मज पाहता उर्मी नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे शक्ती नाही, त्याच्याकडे धनुष्य आहे, त्याच्याकडे सैन्य आहे, त्याच्याकडे कृष्ण आहे, तरीसुद्धा त्याच्याकडे उर्मी नाही. उर्मी म्हणजे फक्त इच्छा नाही, उर्मी म्हणजे आतून येणारी हालचाल. ज्यामुळे माणूस उठतो, त्यामुळे माणूस निर्णय घेतो, त्यामुळे माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो. उर्मी संपते तेव्हा माणूस पडत नाही, तो गोठतो, तो जिवंत असतो पण प्रवाहात नसतो. म्हणून अर्जुन म्हणतो, हे अनारशी गंमत आहे, समजत नाही, सगळं असूनही माझा आत काहीच हालत नाही. ज्ञानेश्वर माऊली इथे एक भयानक सत्य उघड करतात. माणसाला शक्ती कमी पडत नाही, त्याला स्वतःची आठवण कमी पडते. तो ग्रासीला महामोह म्हणजे हा शब्द ग्रासीला फार खोल आहे. मोहाने अर्जुनाला वेढलेले नाही, मोहाने अर्जुनाला पकडलेले नाही, मोहाने अर्जुनाला गिळलेला आहे. गिळलेला माणूस ओरडू शकत नाही, त्याला आत अंधार असतो आणि बाहेर प्रकाश असतो, आणि तो प्रकाश दिसत नाही. महामोह म्हणजे साधा मोह नव्हे. ही आई आहे, हे माझे दैवत आहे, हे माझे आहे, ते मी सोडू शकत नाही. जर हे घडलं नाही तर मी संपलो. असा विचारांना एक गोळा बनतो आणि तो माणसाच्या छातीवर बसतो. माऊली त्याला म्हणतात काळसर्प. काळ जसा हळूहळू नाहीत एकदम जातो, तसाच मोह क्षणात गिळतो. आणि सर्पासारखा एकदम आवळला की तो सैल करत नाही. अर्जुनाला युद्ध दिसतं पण धर्म दिसत नाही, कृष्ण दिसतात पण वचन ऐकू येत नाही. कारण मोहात अडकलेला माणूस देवाला सुद्धा स्वतःसारखाच समजतो. आज आपल्यालाही असंच होत असते. सगळं आहे, काहीच करू वाटत नाही, कारण काळ सर्प आज धनुष्यधारी नाही, तो मोबाईलधारी आहे. तो अपेक्षांच्या रूपात आहे, तो भीतीच्या रूपात आहे, तो लोक काय म्हणतील या रूपात आहे. इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, शत्रू बाहेर शोधू नको, तो आत आहे. मोह माणसाला वाईट बनवत नाही, तो माणसाला निर्णयहीन बनवत असतो. निर्णयहीन माणूस आयुष्यात पुढे जात नाही, तो दिवस काढतो. म्हणून अर्जुन युद्ध टाळत नाही, तो स्वतःपासून पळतो. आणि इथेच कृष्ण हस्तक्षेप करतात. कृष्ण शस्त्र देत नाही, ते मोह काढतात. मोह काढला की उर्मी आपोआप परत येते. ज्ञानेश्वर माऊली ही ओवी आपल्याला आरसात दाखवतात. तू थकलायस का? की तू गिळलायस का? कारण थकलेला माणूस विश्रांतीनंतर उठतो, पण गिळलेला माणूस जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत उठत नाही. ही ओवी संपत नाही, ती रोज ती रोज तुमच्यात उभी असते. आज तुम्ही ऐकतायत कारण अजून काळ सर्पाने पूर्ण आवळलेले नाही. माऊली अजून आवाज देतात. जर आजची ही ओवी ऐकून तुमचं मन हल्लं असेल तर समजा उर्मी परत यायला सुरुवात झाली आहे. हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा, जो गप्प आहे, जो थांबलेला आहे, आणि आज जो स्वतःला विसरत चालला आहे. आणि अशा ओवीमधून तुम्ही रोज स्वतःला जागं करायचं ठरवलंच तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्ञानेश्वर माऊली
फक्त ऐकायला नाही तर जागा करायला आले आहेत. धन्यवाद.